पक्ष फोडला इथपर्यंत मी समजू शकतो, ठीक आहे, राजकारणात या गोष्टी घडतात, पण केवळ पक्ष नाही फोडला, घर फोडलं. ज्या शरद पवारांनी एवढं मोठं केलं त्या पवार साहेबांचं घर फोडलं. आता ज्या शरद पवार साहेबांचं घर फोडलंय, आज जवळजवळ 84 त्यांचं वय आहे, 84 आहे ना, 84 त्यांचं वय आहे. या शेवटच्या काळामध्ये वेदना त्यांनी दिल्या आहेत आणि हे फोडण्याचं काम केलं कुणी? या सगळ्या फोडण्याचा सूत्रधार कोण आहे? जोरात सांगा. हा नाही, टरबूज तो वेगळा. पवार साहेबांचं घर फोडणारा, अरे पवार साहेबांचं घर कोणी फोडलं? हा म्हणून मी मागाशी एका वक्त्याला विचारलं, तो सारखा नाव घेत होता, म्हटलं अरे नाव काय सांग ना, नावच आहे तटकरे. पवार साहेबांचं घर त्यांनी फोडलं आणि याचं शल्य त्यांच्या हृदयात आहे. सरकार गेल्याचं, खासदार गेले, खासदार गेले याचं दुःख त्यांना नाही आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे, ते नव्यानं आणखीन जन्माला घालू शकतात. पण माझं घर या न फोडलंय, याला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार केलाय. आणि म्हणून पवार साहेबांनी गीते मला त्याला धडा शिकवायचा आहे. म्हटलं साहेब 100% असा नाही, असा तसा धडा नाही, तर या वेळेला सुनील तटकरेंना रायगडच्या राजकारणातून आनंद गीते हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परवा पवार साहेबांची आहे, ज्यांना येणं शक्य असेल त्यांनी अवश्य त्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.